Good morning, students. In the previous period, we had completed page number 14 and half of the 15. Okay, now we are discussing page number 15. Now look here. The calamity of a famine. Calamity म्हणजे काय? Calamity of a famine म्हणजे काय? दुष्काळाचं संकट. ॲग्रिकल्चर वॉज डिपेंडंट ऑन रेन वॉटर. शेती कशावर होती? पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. If it did not rain, crops would fail. The prices of food grains rose. It became difficult for the people to get food grains and other things. There was no fodder for the cattle. म्हणजे काय इथे सांगितलेलं आहे की शेतात पाऊस जर पडला नाही तर शेतात पीक येत नव्हतं. पाऊस पडला नाही तर शेतात पीक होईल का? नाही होणार. मग त्याच्यामुळे काय होत होतं? अन्नधान्याचे भाव वाढत होते आणि भाव वाढल्यामुळे लोकांना अन्नधान्य मिळणं मुश्किल झालेलं होतं. मग जनावरांना चारा मिळत नव्हता. पाण्याची टंचाई निर्माण होत होती. लोकांचं गावात राहणं काय झालेलं होतं? कठीण झालं होतं. देअर वॉज नो फॉडर फॉर द कॅटल. वॉटर बिकम्स स्कार्स. इट बिकेम डिफिकल्ट फॉर द पीपल टू लिव्ह इन अ विलेज. म्हणजे लोकांना खेड्यात गावात राहणं कठीण झालं होतं. It was difficult to people to live in the village. They were forced to leave the village. त्यांना गाव सोडण्याची वेळ आलेली होती. गाव सोडावं लागलं होतं. अ फेमिन वॉज ग्रेट कॅलॅमिटी फॉर द पीपल. म्हणजे काय? हे जे संकट होतं, दुष्काळ, हे लोकांना काय झालं होतं? लोकांवरचं खूप मोठं संकट लोकांना खूप मोठं संकट झालेलं होतं. दुष्काळ म्हणजे अ ग्रेट फेमिन ऑकर्ड इन महाराष्ट्र इन 1630 CE. असं हे महाराष्ट्रात असाच एक मोठा दुष्काळ 1630 पडलेला होता. पीपल वेर ग्रेटली डिस्ट्रेस ड्यू टू दिस फेमिन. या दुष्काळामुळे लोक खूप डिस्टर्ब झाले होते. इट हॅज बीन डिस्क्राईब्ड इन दीज वर्ड्स. असं म्हटलेलं आहे की पीपल वेर रेडी टू सेल देमसेल्स फॉर अ पीस ऑफ भाकरी बट देअर वॉज नो बडी टू बाय देम. की लोक भाकरीसाठी, अन्नासाठी काय काय झालेले होते? भाकरीच्या एका तुकड्यासाठी लोक स्वतःला विकण्यासाठी सुद्धा तयार होते, पण त्यांना विकत घेणारा कोणी नव्हता असं म्हटलेलं आहे. असं म्हटलं जातं, असं लिहिलेलं आहे. देअर वॉज अ सिव्हिअर स्कार्सिटी ऑफ फूड ग्रेन्स. है ना? काय होत होतं तेव्हा की कुटुंब उद्ध्वस्त झालेली होती. याच्यामुळे, दुष्काळामुळे काय झालं होतं? कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. अन्नधान्याचा तुटवडा पडलेला होता. एंटायर फॅमिलीज वेर डिस्ट्रॉइड. कॅटल अँड फार्म ॲनिमल्स डाईड. गुरंढुरं मेली होती. द ॲग्रिकल्चर वॉज डिवास्टेटेड. म्हणजे शेती व्यवसाय खचलेला होता पूर्ण. द फेमिन पुट अँड एंड टू इंडस्ट्रीज. म्हणजे आर्थिक व्यवहारसुद्धा काय झाले होते? बंद पडले होते, ठप्प पडले होते. ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन केम्स टू अ स्टँड स्टील. म्हणजे काय? आर्थिक व्यवहार आता सांगितले मी तुम्हाला ठप्प झालेले होते. उद्योगधंदे लोकांचे संपुष्टात आले होते. पीपल हॅड टू वॉन्डर टू फार अवे रिजन्स इन सर्च ऑफ लाईव्हलीहूड. म्हणजे अशा प्रकारे लोकांना काय झालं होतं? लाईव्हलीहूड. इट वॉज अ ग्रेट चॅलेंज टू ब्रिंग बॅक टू नॉर्मॅलिसी द डिवास्टेटेड लाईफ ऑफ द पीपल. म्हणजे काय सांगितलेलं आहे इथे की असं इतकं उद्ध्वस्त लोकांचं जीवन झालं होतं की त्यांची जीवनाची घडी पुन्हा बसवणे किंवा त्यांचं लोकजीवन पुन्हा सुरळीत करणे खूप मोठं आव्हान होतं. The work of the Warkari movement. Society was greatly influenced by blind beliefs and rituals. People had become fatalistic and inert. म्हणजे काय की वर्क ऑफ वारकरी मुवमेंट म्हणजे वारकरी पंथ होता. त्या वारकरी पंथाचं कार्य दिलेलं आहे याच्यामध्ये. तर याच्यात सांगितलं की अंधश्रद्धा, बिलीफ्स अँड रिच्युअल्स, अंधश्रद्धा आणि कर्मकांड या गोष्टीवर समाजाचा काय होता? खूप विश्वास होता. ही गोष्ट समाजात खूप रुढलेली होती. पीपल हॅड बिकम फॅटलिस्टिक अँड इनर्ट. म्हणजे लोक काय झाले होते? दैववादाच्या आहारी गेलेले होते. दे हॅड लॉस्ट ऑल इनिशिएटिव्ज. म्हणजे त्यांनी काय केलं होतं?
त्यांची म्हणजे प्रयत्न करण्याची त्यांची शक्ती काय झाली होती, पूर्ण पार थंडी झालेली होती. म्हणजे पार ते प्रयत्न करण्याची शक्ती त्यांची ते कसे झाले, ते निष्क्रिय झालेले होते. लोक निष्क्रिय होऊन गेले होते. द कंडिशन ऑफ अ कॉमन पीपल वॉज मिझरेबल. सर्वसाधारण लोकांची स्थिती खूप हालाकीची होती. इन सच सर्कमस्टन्सेस द संत इन महाराष्ट्र इंडिवर्ड टू इन्स्पायर मासेस. अशा या परिस्थितीमध्ये समाजामध्ये उत्साह निर्माण करण्याचं कार्य कोणी केलं, महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केलं होतं. इन महाराष्ट्र द ट्रेडिशन ऑफ संत विच बिगॅन विथ संत ज्ञानेश्वर अँड संत नामदेव वॉज कॅरीड ऑन बाय संत कमिंग फ्रॉम वेरियस स्ट्रॅटा ऑफ द सोसायटी. तर संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल ना बेटा. संत ज्ञानेश्वरांवर पिक्चर आलेला होता, पाहायला असेल ना तुम्ही. तर बघा, इन महाराष्ट्रामध्ये संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून काय तयार झाली ती, त्यांच्यापासून ट्रेडिशन ऑफ संतांची परंपरा पुढे संतांची परंपरा सुरू झाली होती, है ना. संत नामदेव वॉज कॅरीड ऑन बाय संत कमिंग्स फ्रॉम व्हेरियस स्ट्रॅटा ऑफ द सोसायटी. अशा प्रकारे विविध स्तरातून काय झालेलं होतं, संत पुढे आलेले होते. आणि या संतांच्या परंपरेमध्ये सर्व समाजातील सर्व स्तरातील लोक जे होते ते सगळे लोक आलेले होते. पार्ट ऑफ संत ट्रेडिशन, फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ काय, संत चोखामेळा, संत गरोबा, संत सेना, संत सावता, संत नरहरी, संत शेख मुहम्मद एक्सेट्रा, म्हणजे इत्यादी असे सगळे काय होते, हे संत याच्यामध्ये या परंपरेमध्ये आलेले होते, सहभागी झालेले होते. संत चोकोबाज वाईफ संत सोयराबाई अँड सिस्टर संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई. म्हणजे इथे दिलेलं आहे की संत मंडळी जी होती त्याच्यामध्ये संत चोखोबांची पत्नी, तिचं नाव होतं संत सोयराबाई, त्यांच्या बहिणीचं नाव होतं निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई ना, यांच्या सगळ्यांचा समावेश होता. नेक्स्ट पेज. संत कानोपात्रा, संत बहिणाबाई सिरुरकर अँड अदर वुमन वेर ऑल्सो अमंग देम. म्हणजे अशा प्रकारे सगळ्या स्त्रिया होत्या. संत जनाबाई, संत कानोपात्रा, संत बहिणाबाई सिरुरकर यासारख्या स्त्रिया याच्यामध्ये होत्या. पंढरपूर वॉज ॲट द सेंटर ऑफ द संत मुवमेंट. आणि यांची जी चळवळ होती याचं प्रमुख केंद्र कोणतं होतं, पंढरपूर. विठ्ठल वॉज द ऑब्जेक्ट ऑफ देअर वर्शिप. आणि विठ्ठल हे त्यांचं काय होतं, दैवत होतं. ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर चंद्रभागा ॲट पंढरपूर द संत ऑफ पिलग्रिम्स, म्हणजे वारकरी, यूज टू रिजॉईस इन देअर डिव्होशन. अशा प्रकारे पंढरपुरात चंद्रभागा नदी जी आहे ना, पंढरपूरला चंद्रभागा, त्या चंद्रभागा नदीच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि जे वारकरी होते ह्यांनी काय केलं, हे सगळे मिळून यांनी काय केलं, द संत अँड पिलग्रिम्स यूज टू रिजॉईस इन देअर डिव्होशन. भक्ती त्यांनी काय केलं, सगळ्यांनी मिळून सगळे वारकरी भक्तीमध्ये न्हावून निघाले. आणि नंतर मग तेथे त्यांनी काय काय केलं, भजन, है ना, भजन कीर्तन, असं रिजॉईस देअर डिव्होशन. देअर इक्वॅलिटी वॉज प्रपोगेटेड थ्रू भजन कीर्तन अँड युनिटी मीन्स काला. माहिती आहे काला, माहिती आहे तुम्हाला, मंदिरामध्ये काला करतात ना, तुम्हाला माहिती असेल, काला करतात, भजन कीर्तन काला करतात, तसा हा काला. तर अशा प्रकारे इथे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे ते भक्तीमध्ये लीन होऊन जात असत. आणि मग तेथे ते भजन कीर्तन सहभोजन, म्हणजे काय, त्याला काला म्हणतात, या माध्यमातून ते काय करू लागले, इक्वॅलिटी म्हणजे समतेचा प्रसार करू लागले. नंतर संत नामदेव, ही वॉज अ ग्रेट संत ऑफ द वारकरी मुवमेंट. ही वॉज अ स्किल्ड ऑर्गनायझर. ही परफॉर्म्ड एक्सलंट कीर्तन्स ॲज वेल. तर संत नामदेवांचं बघूया आपण. तर संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक मोठे संत होते. ते कोण होते, ते कुशल संघटक होते, उत्तम कीर्तनकार होते,
त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून काय केलं, वेगवेगळ्या जातीच्या जमातीच्या स्त्री पुरुषांना एकत्र आणलं आणि त्यांच्यामध्ये इक्वॅलिटी म्हणजे समानतेची भावना जागृत केली. He awakened the sense of equality in the men and women belonging to all castes through the medium of कीर्तन. कीर्तनाच्या माध्यमातून समता जागृत केली. His pledge was नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. His अभंग कंपोजिशन आर वेल नोन. त्यांचं काय होतं, त्यांचं कीर्तन जे होतं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ही त्यांची काय होती, हिज प्लेज म्हणजे त्यांची ही प्रतिज्ञा होती. त्यांनी प्रतिज्ञा घेतलेली होती. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांनी त्यांची अभंग रचनासुद्धा काय आहे, प्रसिद्ध आहे. मेनी संत ॲज वेल ॲज कॉमन पीपल वेअर इन्फ्लुएन्स्ड बाय हिज टीचिंग्स. म्हणजे बरेचसे संत आणि बरेचसे सर्वसाधारण लोक यांच्यावर त्यांच्या शिकवणुकीचा परिणाम झाला. ही वेंट अप टू द पंजाब प्रपोगेटिंग हिज थॉट्स. ते पंजाबला गेले, त्यांचे विचार तेथे मांडले. हिज कंपोजिशन्स आर इन्क्लुडेड इन द गुरु ग्रंथ साहिब ऑफ सिख्स. त्यांच्या रचना सिखच्या जो गुरु ग्रंथ साहिब ग्रंथ आहे, माहिती आहे ना, आहे ना, बरोबर, काय गुरु ग्रंथ साहिब जो आहे, शिखांचा गुरु ग्रंथ साहिब जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये संत नामदेवांनी लिहिलेली जी काही पदे आहेत, तर ती त्यांची काही पदं या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेली आहेत. ही प्रोपोकेटेड द मॅसेज ऑफ भागवत रिलिजन्स इन ऑल क्वार्टर्स. म्हणजे काय की त्यांनी भागवत धर्माचा सुद्धा संदेश गावोगावी प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य केलं. ही बिल्ट अ मेमोरियल टू संत चोखामेळा ॲट पंढरपूर. हिज वर्क इज अनफॉर्गेटेबल. त्यांनी काय केलं, गावोगावी भागवत धर्माचा प्रचार केला. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाचं जे हे आहे, काय हे मेमोरियल, ही बिल्ट अ मेमोरियल टू संत मेळा ॲट पंढरपूर, है ना. त्यांनी एक आठवण म्हणून संत चोखामेळा, कळलं का, त्यांनी काय केलं, पंढरपूर येथे संत चोखामेळा यांची समाधी बांधली. कळलं का, विठ्ठलाचं जे द्वार आहे तिथे त्या दाराच्या समोर त्यांनी समाधी बांधलेली आहे. आणि हे त्यांचं कार्य, हिज वर्क इज अनफॉर्गेटेबल, अविस्मरणीय आहे. ओके स्टुडंट्स, रिमेनिंग पोर्शन्स ऑफ दिस लेसन वी विल डिस्कस इन द नेक्स्ट पीरियड. होमवर्क इज यू हॅव टू रीड difficult words, learn and write the meanings of those difficult words. Okay students, thank you.